नमस्कार, मी सौरभ नाईक. आरोग्यशाही आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात आपण आपल्या दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन घेत असतो आणि आजचा आपला विषय आहे हृदयातील ब्लॉकेजेस. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ढगे हेल्थ केअरचे डॉक्टर संतोष सुभाष ढगे. सर, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाहीमध्ये. खरं तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा अगदी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर संतोष ढगे आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये ते उच्च शिक्षित आहेत. सन 1995 पासून हृदयातील ब्लॉकेजेस आणि हृदयाच्या झडपांचे विकार असणाऱ्या हजारो रुग्णांवर त्यांनी अगदी यशस्वीरित्या उपचार केले. नॅचरल बायपास थेरपी ही स्वतःची उपचार पद्धती विकसित करून हृदयातील ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांवर ते उपचार करतात. जागतिक आणि राष्ट्रीय आरोग्य परिषदांमध्ये वक्ता म्हणून त्यांचा नेहमी सहभाग असतो. तसंच जागतिक आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. तर असे जगप्रसिद्ध डॉक्टर खरं तर काहीच म्हणायला हरकत नाही, कारण फक्त देशभरातूनच नव्हे तर जगभरातून त्यांच्याकडे पेशंट येत असतात. ते आज लोकशाहीमध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि लगेचच आपण विषयाला सुरुवात करूया. अगदी पहिला प्रश्न त्यांना विचारतो. सर, मुळात आयुर्वेदामध्ये ब्लॉकेजेस सांगितलेले आहेत का? हा, आता आयुर्वेदामध्ये ब्लॉकेजेस आहेत का ह्यापेक्षा हे सुरुवात करण्यापूर्वी आपण मॉडर्न शास्त्रानुसार ब्लॉकेजेस नेमके कसे तयार होतात ते अगदी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. अगदी शरीरामध्ये नको असणारे घटक किंवा जास्तीचे असणारे घटक हे रक्तामध्ये मिसळले जातात आणि ही यांची संख्या ज्यावेळेला वाढत जाते त्यावेळेला हे घटक जे आहेत जास्तीचे हे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण करतात आणि या अडथळ्यालाच ब्लॉकेजेस असं म्हटलं जातं. आता हे जे नको असणारे घटक जे आहेत शरीरामध्ये किंवा अतिरिक्त घटक जे आहेत त्याला आयुर्वेदानं आम असं म्हटलं. आता ह्या आमाची जी लक्षणं आहेत वाग्भटाचार्यांनी स्पष्ट सांगितलेली आहेत. स्रोतो रोध बलभ्रंश गौरवानील मुडता आलस्या पक्ती निष्ठीव मला संगारुची क्लमा. स्रोतो रोध पहिलं लक्षण बघा. स्रोतस म्हणजे काय तर सिस्टम, कॅनॉल किंवा चॅनेल. आता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत याला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असं म्हटलं जातं. यालाच आयुर्वेदामध्ये रक्तवह स्रोतस असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये निर्माण होणारा अडथळा म्हणजे अर्थातच ब्लॉकेज. म्हणजे ब्लॉकेजेस ही संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर ब्लॉकेजेसची जी पुढची अवस्था आहे म्हणजे कॅल्सिफिकेशन ऑफ ब्लॉकेजेस, त्यालाच हार्डनिंग ऑफ ब्लॉकेजेस असं म्हटलं जातं. तर ही अवस्था सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेली आहे. चरकामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की सीरा नाम ग्रंथयो अपिवा. सीरा म्हणजे काय तर ब्लड व्हेसल्स आणि ग्रंथी म्हणजे काय तर त्या ठिकाणचं स्ट्रक्चर हार्डनिंग होणं. तर ग्रंथी हा शब्द आयुर्वेदामध्ये दोन अर्थाने वापरला जातो. एक म्हणजे ग्लँड्स आणि दुसरा अर्थ म्हणजे एखादं स्ट्रक्चर कडक होणं, हार्ड होणं. म्हणजे ब्लॉकेजेसही सांगितलेले आहेत आणि ब्लॉकेजेसची जी पुढची अवस्था आहे हार्डनिंग ऑफ ब्लॉकेजेस ही अवस्था सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये सगळं व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. मला सांगा की एका रुग्णामध्ये जास्तीत जास्त किती ब्लॉकेजेस असू शकतात? नाही, आता तशी संख्या आपण सांगू शकत नाही, पण कमीत कमी एक ब्लॉक तर असायला हवा. पण आता आपण असं करूया की ढगे हेल्थ केअर मध्ये जे आतापर्यंत इतक्या वर्षांमध्ये हजारो रुग्ण येऊन गेले त्यातल्या एका रुग्णाचा आपण या ठिकाणी रिपोर्ट बघूया. म्हणजे किती ब्लॉकेजेस असू शकतात एक साधारण आपल्याला अंदाज येईल. एक संदेश नावाचा रुग्ण कोकणामधून महाड जिल्हा रायगड येथून ढगे हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी आला. त्याचे ब्लॉकेजेस आता आपण काउंट करूया या ठिकाणी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तब्बल 15 ब्लॉकेजेस या रुग्णामध्ये होते. म्हणजे ऍटलिस्ट ढगे हेल्थ केअर मधलं तरी हे एक हायेस्ट रेकॉर्ड आहे म्हणायला हरकत नाही. आणि रुटीनली अगदी 5 ते 10 ब्लॉकेजेस हे तर खूप कॉमन विषय आहे. अच्छा, ओके. पण मग या सगळ्यामध्ये किती पर्सेंटेजचे ब्लॉकेजेस असतात? हा, आता पर्सेंटेज हे कसं काउंट केलं जातं तो ब्लॉक केवढा आहे. ज्या वेळेला त्या ब्लॉकची थोडा लहान असतो त्यावेळेला त्याला प्लाक असं म्हटलं जातं. ब्लॉक जसा मोठा होत जाईल तसं मग त्याला 50% ब्लॉक, 70% ब्लॉक, 80% ब्लॉक, 90% ब्लॉक, 95% ब्लॉक, 99% ब्लॉक आणि शेवट फायनल 100% ब्लॉक. म्हणजे 100% ब्लॉकेजेस सुद्धा असतात. आपण रुग्णाची उदाहरणं बघूया. आता हा एक रुग्ण ढगे हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी आला होता. आता हृदयाला 3 मुख्य रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करत असतात. तर ह्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये 100% ब्लॉक, दुसऱ्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये 100% ब्लॉक, तिसऱ्या रक्तवाहिनीमध्ये 99% ब्लॉक. अजून एक उदाहरण आपण घेऊ. या ठिकाणी सुद्धा या रुग्णाचं बघितलं तर 90% ब्लॉक आहे, हा 100% ब्लॉक आहे, या ठिकाणी 100% ब्लॉक आहे, या ठिकाणी सुद्धा 100% ब्लॉक आहे. म्हणजे 2 ब्लॉकेजेस 100% आहेत रक्तवाहिन्या.
3-3 रक्तवाहिन्यांमध्ये 100% ब्लॉकेजेस बापरे. असे रुग्ण सुद्धा बघायला मिळतात. आणि ही अवस्था सुद्धा आयुर्वेदानं सांगितलेली आहे. हम्म. चरक संहितेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे सिरा पूर्णत्वमचे. आता सिरा म्हणजे काय, हम्म. तर ब्लड व्हेसल्स, आणि बरं. पूर्णत्वमचे म्हणजे काय, तर टोटल ऑक्लुजन. हम्म. म्हणजे 100% ब्लॉकेजेस, म्हणजे ब्लॉकेजेस हार्डनिंग, 100% ब्लॉकेजेस, ह्या सगळ्या अवस्था आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. सर मला सांगा, नॅचरल बायपास म्हणजे नेमकं काय? नॅचरल बायपास हा खरं तर आज जगभरामधला अतिशय कुतूहलाचा विषय आहे हो. आणि त्याची खरंच आवश्यकता आहे. हम्म. आता नॅचरल बायपास या विषयावरती आज जगभरामध्ये संशोधन झालेलं आहे. हम्म. अमेरिकन हार्ट असोसिएशन, ब्रिटिश हार्ट फाउंडेशन, एक्सपेरिमेंटल डिपार्टमेंट ऑफ कार्डिओलॉजी इन जर्मनी, हम्म. त्याच्यानंतर हॅवर्ड्स मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, अशा इन्स्टिट्यूट्समध्ये रिसर्च झालेले आहेत. ते रिसर्च मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. बरं. अर्थात ते रिसर्च इंग्लिशमध्ये आहेत, हो. प्रेक्षकांना समजतील अशा अगदी. भाषेमध्ये, म्हणजे मराठीमध्ये सांगतो. अगदी. मनुष्य जिवंत राहण्यासाठी हृदय, रक्त आणि रक्तवाहिनी यांची नितांत आवश्यकता असते. हम्म. आणि हे परमेश्वराला माहिती होतं, गॉड नोज. हम्म. आणि म्हणून मला वाटते सगळ्यांनी कानात प्राण देऊन हे सगळं ऐकावं. खरं खरं. प्रत्येकाच्या हृदयावरती परमेश्वरानं हजारो रक्तवाहिन्या बीज स्वरूपामध्ये पेरून ठेवलेल्या आहेत. हम्म. पण रिसर्च काय म्हणतो की सामान्यतः या रक्तवाहिन्या कार्यान्वित नसतात, ऍक्टिव्हेट नसतात. हम्म. पण रिसर्च पुन्हा असं सांगतो की जर शरीरामध्ये काही विशिष्ट अवस्था निर्माण झाली तर या रक्तवाहिन्या अंकुरित होतात. त्याला स्पष्ट म्हटलेलं आहे की स्प्राउटिंग ऑफ कॅपिलरीज, आणि पुढचा शब्द महत्वाचा आहे, विच इमिजिएटली इम्प्रूव्ह ब्लड फ्लो टुवर्ड्स हार्ट. हो. अच्छा. हा रिसर्च आहे. क्या बात. त्याचबरोबर दुसरा एक रिसर्च पब्लिश झालेला आहे. हम्म. परमेश्वरानं प्रत्येकाच्या हृदयावरती शेकडो रक्तवाहिन्या, केशवाहिन्या ह्या स्वरूपामध्ये, मायक्रोव्हेसल्स या स्वरूपामध्ये पेरून ठेवलेल्या, हम्म. देऊन ठेवलेल्या. हम्म. पण सामान्यतः या रक्तवाहिन्या ऍक्टिव्हेट नसतात. पण शरीरामध्ये जर विशिष्ट अवस्था निर्माण झाली तर या रक्तवाहिन्या ह्या कार्यान्वित होतात, ग्रो अप होतात, ओपन अप होतात आणि हृदयाचा रक्तपुरवठा वाढवतात, इम्प्रूव्ह होतो. यालाच नॅचरल बायपास असं म्हटलं जातं. हो. मग ढगे हेल्थकेअरनी या दोन्ही रिसर्चचा विचार करून स्वतःची अशी एक नॅचरल बायपास थेरपी ही विकसित केली आणि त्याद्वारे आज आपण अनेक रुग्णांवरती उपचार करत आहोत गेली 20 वर्ष. खरं तर ढगे हेल्थ केअरच्या उपचारांचा लाभ रुग्णांना होतो हे नेमकं कसं समजतं? नाही, मुळात आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की ढगे हेल्थ केअरचे उपचार आहेत किंवा कुठलेही आयुर्वेदाचे उपचार आहेत किंवा ॲलोपॅथीचे उपचार आहेत किंवा होमिओपॅथीचे आहेत, ते इंडिव्हिज्युअल आहेत किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे आहेत, कोणत्याही या उपचारांचा लाभ रुग्णांना होतो आहे की नाही हे समजण्यासाठी मेडिकल सायन्सची बेसिकली रिसर्चची काही गोल्ड स्टँडर्ड्स ठरलेली आहेत. बरं. मग ही काय गोल्ड स्टँडर्ड्स असतात, तर 2 गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. एक म्हणजे पेशंट मधल्या इम्प्रुव्हमेंट्स आणि दुसरं म्हणजे रिपोर्ट्स मधल्या इम्प्रुव्हमेंट्स. ओके. ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये अतिशय महत्वाच्या असतात. हम्म. त्यातही रिसर्चने सगळ्यात पहिलं वेटेज दिलेलं आहे ते म्हणजे पेशंट मधल्या इम्प्रुव्हमेंट्सला. कारण रिपोर्ट्स हे आपण रोज करत नाही, पेशंट स्वतःला जज रोज करत असतो. खरं. आणि रिपोर्ट्स एक प्रोटोकॉल ठरलेला असतो, मग तो 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी असे ते रिपोर्ट्स केले जातात. पण रुग्ण स्वतःला मात्र रोज इन्व्हेस्टिगेट करत असतो, स्वतःला रोज जज करत असतो. त्यामुळे मेडिकल सायन्सचं पहिलं वेटेज हे पेशंट मधल्या इम्प्रुव्हमेंटला राहतं आणि दुसरं वेटेज हे त्याच्या रिपोर्ट मधल्या इम्प्रुव्हमेंट्समध्ये राहतं. या 2 क्रायटेरियांवर आपल्याला समजू शकतं की दिलेल्या उपचारांचा लाभ होतो आहे की नाही. मग ते ढगे हेल्थ केअरचे उपचार असू देत किंवा इतर कोणाची असू देत. क्या बात आहे. म्हणजे खरंच खूपच जास्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सरांकडून ह्या नक्कीच. सगळ्या विषयावर अधिकची आपण चर्चा करणार आहोत. बरोबर. पण आरोग्यशाहीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आरोग्यशाहीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर ढगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत.
डॉक्टरांशी खरंच खूप इंटरेस्टिंग चर्चा होत होती. सर, पुढचा प्रश्न, सर आपण काही इन्व्हेस्टिगेशनची उदाहरणं दिली. खरं तर हो. थोडासा किचकट विषय वाटतो, नक्कीच, त्यामुळे नक्कीच. नक्कीच उदाहरणांसकट जर आपण प्रेक्षकांना सांगितलं तर त्याचा जास्त फायदा होईल. सो काही हो, हो. रुग्णांची आपल्याला उदाहरणं देता येतील का? नक्की, नक्की, नक्की उदाहरण. कारण हा खरंच खूप किचकट विषय आहे. म्हणजे कुठलं इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि त्याच्यामध्ये हो. नेमकं काय बघायचं. हम्म. ह्या गोष्टी ह्या खूप किचकट आहेत. तर आपण काय करूया, की मेडिकल सायन्सचे जे गोल्ड स्टँडर्ड्स आहेत, बरं. पहिला गोल्ड स्टँडर्ड आहे ते म्हणजे पेशंट मधली इम्प्रुव्हमेंट. हो. म्हणजे त्याच्यात सुद्धा कसे इम्प्रुव्हमेंट्स होतात हे पण बघणं महत्वाचं आहे. आणि काय इम्प्रुव्हमेंट्स होतात आणि ते पहिल्यांदा बघू आपण. आणि त्यानंतर सेकंड गोल्ड स्टँडर्ड जे आहे ते म्हणजे रिपोर्ट मधल्या इम्प्रुव्हमेंट्स. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण बघूया. तर निश्चित. पहिलं गोल्ड स्टँडर्ड जे आहे ते म्हणजे पेशंट मधल्या इम्प्रुव्हमेंट्स. आता पहिलं जे आपण एक उदाहरण एका रुग्णाचं दिलं आपण, त्याचं संदेश नावाचं रुग्ण, 15 ब्लॉकेजेसचा रुग्ण. आता त्याचंच उदाहरण आपण घेऊया. आता या रुग्णाच्या बाबतीमध्ये काय होत होतं, की हा एन्जिओग्राफी केली, 15 ब्लॉकेजेस होते आणि हा रुग्ण ढगेल केअरमध्ये उपचारासाठी आला. खरं तर याला बायपास सर्जरी ऍडवाइस केलेली होती, पण त्याला ती करायची नव्हती. ह्या रुग्णाचं वय अवघं 48 होतं. आता ह्या रुग्णाला त्रास काय होत होता, तर साधारण 100 मीटर चाललं की ह्या रुग्णाला छातीमध्ये दुखणं, छातीमधून कळा येणं, छाती गच्च होणं ह्या तक्रारी होत होत्या आणि मग थांबावं लागायचं. आता बेसिक मुद्दा असा आहे की या रुग्णांना हा त्रास का होतो. मुळात या रुग्णामध्ये 15 ब्लॉकेजेस आहेत, म्हणजे मुळातच या रुग्णाच्या हृदयाचा रक्तपुरवठा हा कमी होतो आहे. आता ज्या वेळेला आपण शांत बसलेलो असतो आणि पुन्हा ज्या वेळेला आपण चालायला लागतो किंवा काही ऍक्टिव्हिटी करायला लागतो त्यावेळेला हृदयाचं काम वाढतं. मग हृदयाचं ज्या वेळेला काम वाढतं त्यावेळेला हृदयाला ह्या वाढीव कामासाठीचा वाढीव रक्तपुरवठा अपेक्षित असतो. तो या रुग्णांमध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे, मुळातच कमी रक्तपुरवठा असल्याने या रुग्णांना तो वाढीव कामासाठीचा वाढीव रक्तपुरवठा हृदयाकडचा मिळत नाही आणि मग काही ठराविक अंतरानंतर ह्या रुग्णांना ब्रेक लागल्यासारखे रुग्ण थांबतात. आता प्रत्येकाची लक्षणे वेगळी राहतात. आता ह्या रुग्णाला साधारण 100 मीटर चालल्यावरती त्रास व्हायचा, काही रुग्णांना 5 पावलं चालल्यावर त्रास होतो, काही रुग्णांना 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, काही रुग्णांना सरळ रस्त्यावर चालताना त्रास होत नाही पण रस्त्यावर हलकासा चढ आला की त्रास होतो. मग ही लक्षणं प्रत्येक रुग्णानुसार ही वेगवेगळी बदलत. मग आता एक बेसिक गोष्ट आहे की या रुग्णांना केव्हा बरं वाटेल, जर हृदयाचं काम वाढल्यानंतर ह्या वाढीव कामासाठीचा वाढीव रक्तपुरवठा जर या रुग्णांचा वाढला तर आणि तरच या रुग्णाला बरं वाटणार आहे, तो अधिक चालू शकणार आहे. बरोबर आहे. मग या रुग्णाला तुम्ही किती पौष्टिक आहार दिला किंवा बदाम, खजूर, मनुके, पिस्ते, चारोळे असं खायला दिलं किंवा मल्टीव्हिटॅमिन्स दिले, टॉनिक्स दिली, तरी त्याचा फारसा उपयोग ह्या रुग्णांमध्ये होताना दिसत नाही. कारण बेसिकली वाढीव कामासाठीचा, हृदयाच्या वाढीव कामासाठीचा वाढीव रक्तपुरवठा जर ह्या रुग्णाचा वाढला तरच ह्या रुग्णांना बरं वाटणार आहे, अन्यथा नाही. मग एक साधं उदाहरण मी ह्यावेळेला देत असतो. समजा गाडीमध्ये पेट्रोल नाहीये आणि गाडीत आपण फक्त सर्व्हिसिंग केली, ऑइलिंग केलं, ग्रीसिंग केलं, गाडी चालू होणार आहे का? नाही होणार. पेट्रोल नाहीये तर तिथं पेट्रोलच गाडीमध्ये असेल तरच ती गाडी सुरू होणार आहे आणि चालणार आहे. तसं या रुग्णांमध्ये होतं. मग या रुग्णाला आम्ही ढगेल केअरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर हळूहळू या रुग्णामध्ये चांगल्या इम्प्रुव्हमेंट्स होत गेल्या आणि आता हा रुग्ण तब्बल 5 किलोमीटर चालतो. या रुग्णामधला फरक जो आहे, लाभ हा या पद्धतीने बघायला मिळतो. आता एकच उदाहरण दिलंय आणि मी माझी स्वतःची पाठ थोपटतोय असं व्हायला नको, म्हणून मी 1-2-3 उदाहरणं अजून देतो. तर एक अली नावाचं रुग्ण, वय ह्या रुग्णाचं 60 आहे. ह्याचे जर ब्लॉकेजेस आपण या रुग्णाचे बघितले तर हा एक 90% मोठा पॅच आहे, हा एक 90% मोठा पॅच आहे, हा 100% आहे, इथे ब्लॉक आहे, इथे ब्लॉक आहे, इथे ब्लॉक आहे, हा 100%चा ब्लॉक आहे आणि हा ब्लॉक आहे. इतके ब्लॉकेजेस या रुग्णामध्ये होते आणि या रुग्णाला साधारण 50 पावलं चालले की त्रास व्हायचा. ह्या रुग्णाचं म्हणणं असं होतं की डॉक्टर मला हिंडता फिरता येईल का? मी माझ्या प्रत्येक रुग्णांना सांगत असतो की नुसतं हिंडता फिरता नव्हे, दुनिया फिरता आली पाहिजे. मग या रुग्णाला आम्ही उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर हळूहळू हा रुग्ण इम्प्रूव्ह होत गेला आणि आता हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करण्यासाठी गेलेला आहे. क्या बात आहे. एक उदाहरण अजून एक देतो. एक 2-3 उदाहरण आपण अजून ह्या संदर्भातली देऊया. एक दीपक नावाचा रुग्ण ढगेल केअरमध्ये उपचारासाठी आलेला. आता या रुग्णाची पास्ट हिस्ट्री अशी होती की या रुग्णाची 2007 साली एन्जिओप्लास्टी झाली होती. वय होतं अवघं 32. ही या रुग्णाची पास्ट हिस्ट्री. साधारण एक 4-5 वर्षानंतर ह्या रुग्णाला पुन्हा त्रास व्हायला लागला. हा रुग्ण रिक्षा चालक आहे आणि त्रास होत होता. मग ह्या रुग्णाला ढगेल केअरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर बरं वाटलं. आज जवळजवळ 10-12 वर्ष झाली हा रुग्ण आजही खणखणीत आहे.
क्या बात. एक दोन उदाहरणं अजून देऊया. एक 60 वर्षाचे श्री अरविंद नावाचे एक सद्गृहस्थ ढगेलकर मध्ये उपचारासाठी आले. आता ह्या रुग्णांची पास्ट हिस्ट्री अशी होती की 2011 मध्ये या रुग्णाची एन्जिओप्लास्टी झाली. 2 स्टेंट ह्या रुग्णामध्ये टाकले होते. रुग्णाचं वय होतं 60. साधारण एक वर्षभरानंतर पुन्हा या रुग्णाला त्रास व्हायला लागला म्हणून पुन्हा एन्जिओग्राफी केली. तो रिपोर्ट या ठिकाणी असा आला. 2012 मध्ये पुन्हा एन्जिओग्राफी केली तर पुन्हा नव्याने काही ब्लॉकेजेस निर्माण झालेले होते आणि मग ह्या रुग्णाला साधारणतः 1 मिनिट चालल्यानंतर त्रास व्हायचा. ह्या रुग्णाचं घर हे दुसऱ्या मजल्यावरती आहे. हा रुग्ण सलग दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकत नव्हता. 4 ते 5 वेळा या रुग्णाला थांबावं लागायचं आणि एकदा एन्जिओप्लास्टी झालेली होती. पुन्हा नव्यानं ब्लॉकेजेस झालेत. मग एकदा ऑपरेशन झाल्यानंतर शक्यतो आता ऑपरेशन नको असा एक रुग्णांचा कल राहतो आणि त्याप्रमाणे हा रुग्ण मग ढगेलकरमध्ये उपचारासाठी आला आणि हळूहळू इम्प्रुव्हमेंट्स होत गेल्या. आज हा रुग्ण 70 वर्षाचा आहे. 10 वर्षापूर्वीचा हा रुग्ण आहे. आजही खणखणीत आहे. 17व्या वर्षी सुद्धा हा रुग्ण दुसऱ्या मजल्यावरती आता न थांबता जाऊ शकतो. सकाळी 1 किलोमीटर 2 किलोमीटर सहज चालू शकतो. आता आपण अजून एक उदाहरण घेऊया. एक भरत नावाचा रुग्ण वयाच्या 40व्या वर्षी ढगेलकर मध्ये उपचारासाठी आला. आता या रुग्णाची पास्ट हिस्ट्री काय होती तर 3 ऑक्टोबर 2011ला या रुग्णाची बायपास सर्जरी झाली. ही या रुग्णाची पास्ट हिस्ट्री आहे. ह्या रुग्णामध्ये हे साधारण एक 8 ब्लॉकेजेस होते आणि हे बायपास झाल्याचं हे आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि साधारण काही महिन्यानंतर पुन्हा या रुग्णाला त्रास व्हायला लागला. रुग्णाचं वय 40 होतं. मग पुढे करायचं काय. मग हा रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आला. साधारण 1 मिनिट सुद्धा या रुग्णाला चालता येत नव्हतं. बापरे. मग हळूहळू ढगेलकरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर हा रुग्ण आता सलग 5 किलोमीटर चालू शकतो. जवळजवळ 8-10 वर्षापूर्वीचा हा रुग्ण आहे. आजही चांगला आहे. खणखणीत आहे. मला वाटते रुग्णांमध्ये होणारे बदल हे आपण या ठिकाणी बघितले. निश्चित. आता पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे मेडिकल सायन्सचा क्रायटेरिया जो सेकंड क्रायटेरिया आहे तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. आता इन्व्हेस्टिगेशन ह्या संदर्भामध्ये कोणती केली जातात तर 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि मायोकार्डियल परफ्युजन स्टडी. त्याला न्यूक्लियर स्ट्रेस टेस्ट असं म्हटलं जातं. आपण असं करूया की ह्या टेस्टचे एक एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया आपण. ठीक आहे. एक रामचंद्र नावाचा रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आला. ह्याचा रुग्णाचा आपण एन्जिओग्राफी रिपोर्ट बघूया. 80% ब्लॉक, 90% ब्लॉक, 90% ब्लॉक, 80%, 80%, 60%, 80%, 90%, 95%. तब्बल 8-9 ब्लॉकेजेस ह्या रुग्णामध्ये होते. आता ह्या रुग्णाचा आपण 2D इको रिपोर्ट. आता 2D इको रिपोर्ट मध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं असतं तर हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी, ज्याला आम्ही LVEF असं म्हणतो, वर्किंग क्षमता हृदयाची, ही एक बघायची असते आपल्याला. आणि दुसरं म्हणजे ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांच्या हृदयाच्या मसल्स जे असतात किंवा वॉलच्या ज्या असतात त्याची मोशन आपल्याला बघायची असते. कारण हृदयाचं काम हे या पद्धतीने चालू असतं. म्हणजे त्या मसलची एक मोशन असते. मग त्या ब्लॉकेजेसचा परिणाम हा हृदयाच्या कुठल्या तरी मसल्सच्या किंवा वॉलच्या मोशनवरती झालेला असतो. मग तो परिणाम माइल्ड असतो, मॉडरेट असतो किंवा टोटली असतो. आता ह्या रुग्णाचा आपण 2D इको रिपोर्ट बघूया. ह्या रुग्णामध्ये आपण बघितलं ह्या रुग्णाचं वय 80 आहे. हे लक्षात घ्या. 80 आहे. आता या रुग्णाचं LVEF ह्या ठिकाणी फक्त 35% आहे. आणि त्यानंतर वॉल मोशन जी आहे काही भागाची मसलची मोशन, वॉल मोशन ही याची पूर्ण थांबलेली होती. आता हा 80 वर्षाचा रुग्ण 1 मिनिट चालता येत. बऱ्याच लोकांची अशी शंका असते किंवा रुग्णाची किंवा रुग्णाच्या नातेवाईकांची की 80व्या वर्षी सुद्धा फरक पडतो का, ह्या उपचारांचा फायदा लाभ होतो का, ही खरं तर शंका असते. मग ह्या रुग्णाला मी ढगेलकरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर हळूहळू रुग्णामध्ये इम्प्रुव्हमेंट्स होत गेल्या आणि जो रुग्ण 1 मिनिट चालू शकत नव्हता तो आता वयाच्या 80व्या वर्षी हा रुग्ण 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी फेरफटका मारून येतात. मग ही इम्प्रुव्हमेंट झाली. आणि रिपोर्ट आपण रोज करत नाही. मी मागाशी नेहमी सांगितलं पहिल्यांदा पेशंटला बरं वाटतं आणि त्याला बरं वाटलं तरच तो पुढे ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि मग नंतर रिपोर्ट्स होतात. मग ह्या रुग्णाचा रिपोर्ट आम्ही केला. ह्या रुग्णाचा LVEF उपचारापूर्वी होता 35%, आता या ठिकाणी आहे तो 65%. म्हणजे अतिशय चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर वॉल मोशन जी काही ठिकाणची मसलची मुवमेंट्स किंवा मोशन्स, वॉल मोशन्स ह्या पूर्ण थांबलेल्या होत्या त्या आता चांगल्या पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. हे या रुग्णाच्या रिपोर्टमध्ये आपल्याला
बघायला मिळालं. म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा पंपिंग कॅपॅसिटी वाढू शकते. त्याच्या मसलच्या मुवमेंट्स ज्या मोशन ज्या थांबलेल्या होत्या, वॉल मोशन ज्या थांबलेल्या होत्या, त्या इम्प्रुव्हमेंट झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. असे अनेक रुग्ण आहेत. माझा 75 वर्षाचा एक रुग्ण, त्याला लिटरली 10 पावलं चालता येत नव्हतं. आता तो रायगडला जाऊन आले. आता रायगड वरती फिरणं हे खायचं काम नाही, त्याला कमालीचा फिजिकल फिटनेस असावा लागतो. आणि जर रायगड फिरू शकत असतील या वयामध्ये, सकाळी तासभर फेरफटका मारत असेल, तर याच्यापेक्षा अजून काय हवं. अजून एक उदाहरण आपण घेऊया. एक मध्य प्रदेशमधून एक रुग्ण उपचारासाठी आला होता. या रुग्णाची पास्ट हिस्ट्री अशी होती की एक 4-5 वर्षापूर्वी ह्या रुग्णाची एन्जिओप्लास्टी झाली होती. एक 4-5 वर्षानंतर पुन्हा या रुग्णाला त्रास व्हायला लागला. म्हणून मग हा रुग्ण ढगेलकरमध्ये उपचारासाठी आला. ह्या रुग्णाचा LVF रिपोर्ट आपण या ठिकाणी बघूया. ह्या रुग्णाचा LVF फक्त 25% होता. मग ह्या रुग्णाला मी ढगेलकरचे उपचार सुरू केले. त्याचबरोबर ह्या रुग्णाची काही ठिकाणची वॉल मोशन जी आहे, हार्ट मसलची मुवमेंट्स किंवा मोशन जे आहे ती पूर्ण थांबलेली होती. मग उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाला बरं वाटायला लागलं, आणि बरं वाटलं तरच पेशंट पुढे ट्रीटमेंट घेणार असतो. त्याप्रमाणे यांनी पुढे ट्रीटमेंट घेतली. या रुग्णाचा LVF आता या ठिकाणी आहे 44%, म्हणजे जवळजवळ दुपटीने वाढला. त्याचबरोबर वॉल मोशन ज्या या रुग्णाच्या थांबलेल्या होत्या त्या आता पूर्ण थांबलेल्या आहेत. काही ठिकाणच्या त्या आता माइल्ड असा रिपोर्ट आहे, म्हणजे त्या सुधार, त्या इम्प्रूव्ह झाली त्याच्यामध्ये. आता हे झालं 2D इको हा विषय. बरोबर. दुसरा याच्यामध्ये महत्वाचा रिपोर्ट असतो तो म्हणजे स्ट्रेस टेस्ट. एक 28 वर्षाची महिला, शुभांगी नावाची, ती ढगेलकरमध्ये उपचारासाठी आली. तर तिच्या हृदयामध्ये असे 2 ब्लॉकेजेस होते. या रुग्णाची पास्ट हिस्ट्री अशी होती की या रुग्णाची एन्जिओप्लास्टी झालेली होती. अच्छा. वय 28 वर्ष. आता एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा या रुग्णाला थोडा त्रास व्हायचा. काय त्रास व्हायचा तर 28 वय आहे, त्यामुळे फास्ट हालचाली व्हायच्या. आता महिला आहे, 28 वर्षाची आहे म्हटल्यानंतर फास्ट हालचाली आल्याच. म्हणजे पटकन बाबा गॅस बंद करायचंय, दूध उतू चाललं आहे, पटकन मोबाईल उचलायचा आहे, मुलाला पटकन पकडायचं आहे, किंवा पटकन दरवाजा उघडायचा आहे. सो या फास्ट ऍक्शन्स ऍट द एज ऑफ 28 years these are but natural, because this patient is not 82 years, म्हणजे 82 वर्ष नव्हे, 28 वर्षाचा आहे म्हटल्यानंतर फास्ट मुवमेंट्स ह्या बट नॅचरल. मग ह्या महिलेने स्ट्रेस टेस्ट केली, ती स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजे काय तर याचा अर्थ थोडासा डिफेक्ट त्याच्यामध्ये आहे. बरोबर. मग ह्या रुग्णाला मी ढगेलकरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर तिची ही जी कंप्लेंट होती ही कंप्लेंट थांबली. म्हणजे त्या फास्ट ऍक्शन्स, फास्ट हालचाली, फास्ट मुवमेंट्स ह्या त्यांना करता येऊ लागल्या. मग काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर एक प्रोटोकॉल आमचा ठरलेला असतो, त्यानंतर ह्या महिलेने स्ट्रेस टेस्ट केली. ती स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आली. म्हणजे काय तर रिपोर्ट हा चांगला आला. थोडक्यात ही झाली दुसरी तपास. आता तिसरी तपासणी याच्यामध्ये अतिशय महत्वाची असते, ती म्हणजे मायोकार्डियल परफ्युजन स्टडी. त्यालाच न्यूक्लियस टेस्ट असं म्हणतात, त्यालाच मायोकार्डियल परफ्युजन इमेजिंग असं म्हणतात. आता याच्यामध्ये काय समजतं आपल्याला तर हृदयाचा ऍक्च्युअली ब्लड फ्लो समजतो, हृदयाच्या मसल्सचा ब्लड फ्लो समजतो, टिश्यू लेवल पर्यंतचा ब्लड फ्लो समजतो. तर एक ग्रीसमधून एक रुग्ण ढगेलकरमध्ये उपचारासाठी आला होता. तर ह्या रुग्णाची पास्ट हिस्ट्री अशी होती की एकदा एन्जिओप्लास्टी झाली होती, 4 वर्षांनी पुन्हा त्रास झाला, त्याची पुन्हा एन्जिओप्लास्टी झाली, 4 वर्षानंतर पुन्हा अजून त्रास व्हायला लागला. मग ह्या रुग्णाने ढगेलकरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाला बरं वाटायला लागलं, आणि बरं वाटलं तरच रुग्ण पुढे ट्रीटमेंट कंटिन्यू करतो. अन्यथा त्याला जर नाही बरं वाटलं तर तो नक्कीच पुढे ट्रीटमेंट करणार नाही करणार. मग ह्या रुग्णाला बरं वाटायला लागलं, आणि बरं वाटल्यानंतर मग या रुग्णाचा आम्ही मायोकार्डियल परफ्युजन स्टडी केला, ग्रीसमध्ये केला ह्या रुग्णाने, की जो आपण या ठिकाणी बघू शकतो. आता हे जे पिक्चर आहे, हा जो ग्रीन कलर आहे, हा ग्रीन कलर म्हणजे हे पिक्चर जे आहे हे हृदयाच्या सगळ्या भागाचं पिक्चर आहे. त्याच्यामध्ये ग्रीन कलर म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा हा चांगल्या पद्धतीने होत आहे. हे कलरचे इंडिकेशन्स आहेत. ग्रीन कलर म्हणजे नॉर्मल, हे या ठिकाणी स्पष्ट आपण बघू शकतो. आणि मग ह्या रुग्णाचा रिपोर्ट काय आला, निगेटिव्ह फॉर मायोकार्डियल इस्केमिया. म्हणजे काय तर हृदयाचा रक्तपुरवठा हा या रुग्णाचा खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झाला. मला वाटतं हे जे इतकी उदाहरणं आपण दिली, म्हणजे जे क्रायटेरिया आपले आहेत, म्हणजे पेशंट मधल्या इम्प्रुव्हमेंट्स आणि रिपोर्ट मधल्या इम्प्रुव्हमेंट्स, तर इतकी उदाहरणं दिल्यानंतर मला वाटतं प्रेक्षकांना विषय सगळा नक्की समजून आला असेल. निश्चित.
डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि हो. खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, नक्की. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगणं आहे की जर तुम्हाला अशा कोणत्याही पद्धतीचे त्रास होत असतील तर आपल्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होत आहेत, तिथे तुम्ही ढगे हेल्थकेअरशी संपर्क साधू शकता. ते नेहमीच तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील. तर याच सगळ्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन नंतर आणि डॉक्टरांसोबत झालेल्या छान गप्पांनंतर आरोग्यशाहीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.